हां. राऊत साहेब सगळ्यांनी माफी मागितल्यानंतर सत्ताधारी मंत्र्याचा विषय मिटला ना, आम्ही माफी अच्छा, पण राऊत साहेब मुख्यमंत्री असा विषय मिटतो का? माफी मागितलं ते विषय मिटतो? मग असे अनेक विषय आहेत की माफी मागून सुटायला पाहिजे. असं माफी मागून ते विषय सुटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, मग 40 गद्दारांना माफी द्यायची का? आम्ही माफी मागतो, आम्हाला माफ करा, असं होत नाही. सरकारच्या गळ्याशी हे प्रकरण आलेलं आहे. सरकार याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेलं आहे. सरकारला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही. या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी बेफिकिरी, त्यांच्या कामातला भ्रष्टाचार हे महाराष्ट्र कधी सहन नाही करणार. मुख्यमंत्री म्हणतात की 100 वेळा मी माफी मागायला तयार आहे. तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे ना. तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे. तुम्ही खूप माफी मागालो, पण जर महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारायला तयार नसेल तर तुमच्या माफीला विचारताय कोण? मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची हे तुम्ही का जाहीर करत नाही? माफीचं नंतर बघू. तुमच्या घरातला कोणी आहे का याच्यामध्ये? याच्यामुळे काम त्याला मिळालं ते तुम्ही माफी मागायची आहे ना. माफीचा विषय नंतर आहे. माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर 100दा. पण मुळात हे काम बेकायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती हे जाहीर करा. तुमची माहिती काय? मी यापूर्वी सांगितलेलं आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे. हे ठाणे कनेक्शन काय आहे, हे कोणामुळे काम मिळालं. इतक्या अनुभव शून्य कलाकाराला, मी तरुण कलाकारांना उत्तेजन देण्याच्या संदर्भात आम्ही कायम पाठीशी असतो. पण शिवाजी महाराजांसारखा विचार जेव्हा आपण लोकांसमोर पुतळ्याच्या रूपानं मांडतो तेव्हा नक्कीच अनुभव लागतो. नक्कीच काही कायदेशीर बाबी, सांस्कृतिक बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्या पूर्ण केलेल्या नाहीत. आता राज्य सरकार बैठका घेत आहे एकूण पुन्हा आणि या संदर्भात आणि जेव्हा लोकांचा उद्रेक झाला आणि इथे माननीय आमचे आदित्य ठाकरेजी किंवा जयंतराव पाटील असे नेते जेव्हा इथे आले, स्वाभाविक आहे. येणार इतकी मोठी दुर्घटना घडल्यावर, महाराष्ट्रामध्ये अक्रांत झाल्यावरती नेत्याने यायचं नाही, जनतेने यायचं नाही. तुम्ही त्यांना रोखण्यासाठी तुमच्या पक्षाचे गुंड रस्त्यावरती उभे करता. मग कशा करता तुमचं काय चुकलं नाही ना.